प्रगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आज आपण इयत्ता 5वी नवोदय 5वी स्कॉलरशिप सैनिकी स्कूल गणित या विषयाची लहानताची अभ्यासत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आपण मॅथ मराठी या चॅनलवरती सकाळी 6 वाजता 5वी नवोदय 5वी स्कॉलरशिप सैनिकी स्कूल गणित, तसेच संध्याकाळी 6 वाजता यश प्रगे या चॅनलवरती 5वी स्कॉलरशिप गणित आणि सकाळी 7:30 वाजता 3री 4थी MTS BTS किंवा नवोदय स्कॉलरशिप सैनिकी स्कूल तयारी करणाऱ्या मुलांसाठी पूर्वतयारीची बॅच तुम्हाला या ठिकाणी आणि 8वी स्कॉलरशिप 8वी NMMS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे गणित विषयाचे लाईव्ह तासिका या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. तर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. तर चला विद्यार्थी मित्रांनो, परत एक वेळेस सर्वांना गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ सकाळ. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आपण वैवारी भाग 2 वैवारी या घटकावरील भाग 2 मधील प्रश्न अभ्यासणार आहोत. तुम्हाला जर आमच्या या सर्व माय विजन परिवाराशी जोडायचं असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या क्रमांकावरती 7588546308 या क्रमांकावरती मेसेज करा. त्यामध्ये तुमचा वर्ग टाका. मी तुम्हाला त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता व इयत्ता 5वी नवोदय स्कॉलरशिप 8वी स्कॉलरशिप 8वी NMMS 3री 4थी MTS BTS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाचे तासिका तुम्ही या ठिकाणी करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आमची दरवर्षी 300 ते 400 मुलं महाराष्ट्रभरामध्ये नवोदयाला लागतात. चला मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्या. तर चला मग आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न, आजची तासिका वैवारी या घटकावर आहे. त्यातील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे? आपल्यासाठी पहिला प्रश्न, समर्थ आणि सोहम यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3 असून 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3:4 होईल, तर समर्थचे आजचे वय किती? समर्थ आणि सोहम यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? 2:3 आहे. 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3:4 होणार आहे, तर समर्थचे आजचे वय किती? पहा, तर प्रश्न अवघड नाही, प्रश्न सोपा आहे. पहा आता समर्थ आणि सोहम यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? 2:3. मग समजा त्याचे आपण काय करू? समान पट बरोबर x मानू. आलं का लक्षात? समान पट काय करू? त्याची x मानू. मग समर्थचे वय काय होईल? हे समर्थ बरोबर त्याचं गुणोत्तर 2 आहे, 2x. आणि सोहमचं काय होईल? सोहम बरोबर 3 आहे, 3x. मग पुढं काय म्हणले? 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर. 5 वर्षानंतर आता समर्थचे 5 वर्षानंतरचे आणि सोहमचे 5 वर्षानंतरचे वय. समर्थचं आजचं किती आहे? 2x. सोहमचं किती आहे? 3x. 5 वर्षानंतर म्हणजे या दोघांमध्ये बी काय करा? 5 मिळवा. आणि मग 5 वर्षानंतर 3:4 गुणोत्तर होईल. म्हणते 5 वर्षानंतर काय होईल? 3:4. मग 3:4 अशा प्रकारे ही जर मांडणी जर तुम्हाला करता आली तर प्रश्न अवघड नाही, प्रश्न तुम्हाला सहज येऊन जातो. त्याच्यामध्ये अवघड काहीच नाही. मग आपल्याला काय करावं लागेल? आता तिरकस गुणाकार करा या दोघांचा. या 4ने 2x अधिक 5 ला गुणा. हे 4ने जर 2x अधिक 5 म्हणजे 4 कंसामध्ये 2x अधिक 5 बरोबर 3 कंसामध्ये 3x अधिक 5. गुणाकार करा. 4 दुणे 8x अधिक 4 पंचे 20 बरोबर 3 त्रिक 9x अधिक 3 पाच्या 15 अधिक 15. मग आता आपण काय करू? हे 8x तिकडे घेऊन जाऊ म्हणजे हे 20 आणि 15 इकडे आणू. 15 इथं अधिक आहे, इकडे येऊन काय होईल? वजा होईल बरोबर हे 9x. हे 8x इथं अधिक आहे, पुढे जाऊन काय होईल? वजा होईल. हे 9x वजा 8x. 20 मधून 15 गेले 5 बरोबर 9x मधून 8x गेले x. मग आपल्याला x बरोबर 5 मिळाले बरोबर आहे. मग आता त्याचे आजचे वय काढा म्हणले. मग आता आजचे वय कुणाचं काढा म्हणले? समर्थचं. समर्थचं आजचं वय किती आहे? 2x. मग 2 गुणिले 5 बरोबर 10. समर्थचे आजचे वय बरोबर 10 वर्ष. समर्थचं आजचं वय किती आहे? 10 वर्ष आहे.
आलं का लक्षात? काय अवघड आहे का? काहीच अवघड नाही, खूप सोपा प्रश्न आहे. मग आपण गुणोत्तर प्रमाणामध्ये त्या संख्येमध्ये 5 मिळवले असता अशा प्रकारचा आपण पाहिलेला आहे. त्याच पद्धतीने हा प्रश्न सोडवायचे. समर्थचे वय बरोबर 10 वर्ष. आलं का लक्षात? चला विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घ्या. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी, अनिता व सुनीताच्या वयाचे गुणोत्तर 3:4 असून 7 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 होईल, तर सुनीताचे आजचे वय किती? पहा प्रश्नामध्ये काय दिले हे थोडंसं बारकाईने लक्षपूर्वक पाहत चला. आपल्याला काय दिले? अनिता व सुनीता यांच्या वयाचे गुणोत्तर दिले. किती दिले वयाचे गुणोत्तर? 3:4. नंतर पुढं काय म्हणते? 7 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 होईल, तर सुनीताचे आजचे वय किती? मग आता काय करू आपण? या दोघांच्याही वयाची समानपट बरोबर x मानू. समजा दोघांच्या वयाची समानपट x. आलं? मग आता समानपट x म्हणल्याच्या नंतर अनिताचे आजचे वय काय झाले? 3x. आणि सुनीताचे आजचे वय काय झाले? 4x. बरोबर आहे? सुनीताचे आजचे वय 3x, अनिताचे 3x, सुनीताचे 4x. पुढं काय म्हणतंय? 7 वर्षानंतर. मग आता ह्या अनिताचं 7 वर्षानंतर काय होईल? आज 3x आहे, 7 वर्ष म्हणजे 7 ह्याच्यात मिसळा. त्याच्यानंतर सुनीताचं 7 वर्षानंतर काय होईल? 4x अधिक 7 मिसळा. आणि मग यांचं गुणोत्तर काय म्हणते? 4:5 होईल. यांचं गुणोत्तर काय होईल म्हणते? 4:5 होईल 7 वर्षानंतर. मग आता 7 वर्षानंतर 4:5 गुणोत्तर होईल म्हणते. मग 7 वर्षानंतरचं यांचं वय काढू. काय करावं लागेल त्याला? तिरकस गुणाकार करा. कुणाचा? 5 गुणिले 3x, हे 5 कंसामध्ये 3x अधिक 7 बरोबर 4 कंसामध्ये ह्या 4चा आणि ह्या 4x अधिक 7चा गुणाकार करा. ह्या 5चा आणि 3x अधिक 7चा गुणाकार करा. मग काय झालं? 5 त्रिक 15x अधिक 7 35 बरोबर 4 चौक 16x अधिक 5 न कंसाला गुणा, 5 न 3x ला गुणा लागेल, परत ह्या 7 ला बी गुणा लागेल. 3x ला गुणलं तर 15x अधिक 7 35 बरोबर 4 न 4x ला गुणा, 4 चौक 16x अधिक 4 7 28. मग आपण काय करू आता? हे 15x तिकडे घेऊन जाऊ, हे 35 आणि तिकडला 28 इकडे आणू. 28 इकडे अधिक आहे, इकडे आल्यावर काय होईल? वजा होईल बरोबर हे 16x. हे 15x इथं अधिक आहे, पुढं बरोबरच्या पुढं जाऊन काय होईल? वजा होईल. मग 35 मधून 8 गेले, 35 मधून 28 गेले किंवा 15 मधून 8 गेले तर 7 राहिले, इथे राहिला 0 आणि इथं 16x मधून 15x गेले तर x राहिला, म्हणजे x बरोबर 7. x ची किंमत काय आली? 7. आपल्याला सुनीताचे वय विचारले. सुनीताचे वय आपण काय धरलेलं आहे? गृहीत 4x. मग तिथे x ची किंमत ठेवा. सुनीताचे वय बरोबर आपण 4x धरलेला आहे. मग 4 गुणिले 7 म्हणजे 28 वर्ष. उत्तर काय येईल आपलं? 28 वर्ष. आणि अनिताचं 21 वर्ष. आलं का लक्षात? का अवघड आहे का हे प्रश्न? काहीच अवघड नाही. चला, साई, मगर, आवाळे, वंगाटे, कंकाळ, चोपडे, बंडेवार, पिन्नलवार, मस्के, काशीवाड, कांबळे, संगेवार, फड. चला छान, बऱ्याच विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर आलेलं आहे. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? अमित आणि सुमितच्या वयाचे गुणोत्तर 4:5 असून 8 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:6 होईल, तर अमितचे आजचे वय किती? पहा, एकाच प्रकारावरचे आपण 3 प्रश्न घेतलेले आहेत. अमित आणि सुमित सुमित यांच्या वयाचे गुणोत्तर काय? 4:5 असून 8 वर्षाच्या नंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय होईल म्हणते? 5:6 होईल. तर अमितचे आजचे वय किती? अमितचे आजचे वय किती?
पहा याची समान पट काय म्हणा, समान पट x, समान पट बरोबर x, समान पट x. मग अमितचे वय, अमित बरोबर काय 4x आणि सुमित बरोबर काय येईल, ते सुमितचं वय काय येईल 5x. बरोबर आहे. मग पुढं काय म्हणते, 8 वर्षाच्या नंतर, 8 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5/6 होईल म्हणते. मग 8 वर्षानंतर, आफ्टर 8 इयर्स, 8 वर्षाच्या नंतर काय होईल, 8 वर्षाच्या नंतर आता अमित हे 4x अधिक 8 आणि सुमितचं काय होईल 5x अधिक 8 बरोबर ह्यांचं गुणोत्तर काय म्हणते, गुणोत्तर नवीन गुणोत्तर काय झालं 8 वर्ष, हे आजचं गुणोत्तर 4/5 आहे. 8 वर्षानंतरचं गुणोत्तर काय त्यांचं ते आपल्याला पाहणं महत्वाचं आहे. 8 वर्षानंतर 5/6 होईल, हे 5/6. मग आता काय करा, हे तिरकस गुणाकार करा. या 6 4x अधिक 8 ला गुणा, 5 5x अधिक 8 ला गुणा. मग 6 जर गुणला तर डायरेक्ट गुणाकार करू, 6 चौक 24x अधिक 6 8 48 बरोबर 5 जर गुणलं तर 5 5 25x अधिक 5 8 40 अधिक 5 8 40. मग काय करू आपण, हे 24x इकडे घेऊन जाऊ, 25x मोठा आहे म्हणून 24x तिकडे घेऊन गेलं. मग इथं काय राहिलं, हे 48, हे 40 तिथं काय अधिक आहे, इकडे येऊन काय झालं, हे 40 वजा झालं बरोबर, हे 25x, हे 24x इथं अधिक होतं पुढं जाऊन वजा झालं. 48 मधून 40 गेले 8 राहिले बरोबर, काय राहिलं 25x मधून 24x गेले x राहिला. x ची किंमत काय मिळाली आपल्याला 8 मिळाली. x ची किंमत काय मिळाली 8 मिळाली. मग आता तुम्हाला x ची किंमत मिळाल्यावर अमितचे वय काढायला काय अवघड आहे, अमितचं आजचं वय आपण काय गृहीत धरलेलं आहे 4x. मग हे अमितचे वय बरोबर किती धरलेलं होतं आपण 4x, हे 4 गुणिले x ची किंमत मिळाली 8, 4 8 32 वर्ष. उत्तर काय आलं आपलं 32 वर्ष. चला व्यंजने, आवाळे, कुणगिरे, मोरे, गोयकर, कपाटे, कायस्थ, बंडेवार, कुणगिरे, पोटावार, दवणे, चेके, युवराज, बोबडे, अनब, गायकवाड, सावळे, कांबळे, श्रीवल्ली, जगताप, इंगोले, गारोळे, भराडे. चला छान. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. चला पहा, लाईव्ह तासिकेला विद्यार्थी किती आहेत आणि लाईक किती आहेत. चला लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. आलं का लक्षात. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न आपल्यासाठी अनिल आणि विजय यांच्या वयाची बेरीज 20 वर्ष आहे. जर अनिल विजयपेक्षा 12 वर्षांनी मोठा असेल तर मग अनिल आणि विजय यांचे वय अनुक्रमे किती. पहा प्रश्न काय म्हणतोय, अनिल आणि विजय यांच्या वयाची बेरीज, अनिल आणि विजय यांच्या वयाची बेरीज 20 वर्ष आहे म्हणते. जर अनिल विजयपेक्षा 12 वर्षांनी मोठा आहे, कोण अनिल कुणापेक्षा मोठा आहे, विजयपेक्षा 12 वर्षांनी मोठा असेल तर मग अनिल आणि विजय यांचे वय अनुक्रमे किती. तर अशा प्रश्नामध्ये काय करायचे विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न थोडासा बारकाईने वाचन करायचं. काय दिलंय, कोण कुणापेक्षा लहान आहे, कोण कुणापेक्षा मोठा आहे, हे तुम्हाला सर्वात प्रथम हे कळणं गरजेचं आहे. व इथं काय दिलेलं आहे, अनिल आणि विजय यांच्या वयाची बेरीज किती आहे म्हणते 20 वर्ष.
अनिल विजयपेक्षा 12 वर्षांनी मोठा आहे. अनिल कुणापेक्षा मोठा आहे? विजयपेक्षा. मग जो लहान आहे त्याचं वय धरू. समजा विजयचे वय बरोबर x. मग अनिल काय 12 वर्षांनी मोठा आहे. मग अनिलचे वय, खूप सोपा प्रश्न आहे. अनिलचे वय 12 वर्षांनी अनिल मोठा आहे म्हणून त्याचं काय होईल? विजयच्या वयामध्ये 12 वर्ष मिसळा. विजयचं वय x धरले, x मध्ये 12 मिसळा, x अधिक 12. मग आता या दोघांच्या वयाची बेरीज किती आहे म्हणतंय? 20 आहे म्हणतंय. मग आता समीकरण तयार करा. दोघांच्या वयाची बेरीज घ्या. विजयचे वय x अधिक अनिलचं वय x अधिक 12 बरोबर या दोघांच्या वयाची बेरीज किती आली? 20 आली. आलं का लक्षात? मग आता बेरीज करा. x आणि x किती झाले? हे विजयचं वय आहे x आणि हे अनिलचं वय किती आहे? x अधिक 12. मग दोघांच्या वयाची बेरीज किती होईल? x अधिक x किती झाले? 2x अधिक 12 बरोबर 20. मग काय करू? हे 2x बरोबर हे 12 अधिक काय पुढे जाऊन काय झालं? वजा झालं. पुढे जाऊन काय झालं? वजा झालं. मग 2x बरोबर काय आलं? 8. 12 मधून 20 गेले, किती राहिले? 8 राहिले. मग x बरोबर 8 भागिले 2 बे 1 बे बे चोक 8. म्हणजे आपल्याला या ठिकाणी x बरोबर 4 हे मिळाले. मग आता दोघांची वय अनुक्रमे काढा म्हणले. मग आता विजयचे वय, विजय बरोबर 4 वर्ष. विजय किती? 4 बरोबर आहे. आणि मग अनिल 12 वर्षांनी मोठा आहे. अनिल बरोबर x अधिक 12 म्हणजेच x ची किंमत 4 हे अधिक 12. 12 आणि 4 16 वर्ष. विजय 4 वर्ष, अनिल 16 वर्ष. आलं का लक्षात? ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. अनिल आणि विजय या दोघांची बी काय करायचे? अनुक्रमे दोघांची वय काढायचे. चला, बऱ्याच जणांनी 12 आणि 8 हे उत्तर दिले. कसं दिलं? काहीतरी उगं हे टाकायचं म्हणून टाकू नका. एखाद्यानं चुकीचं टाकलं, तुम्ही ते सर्व पुढचं चुकीचं करत जाता का? तसं करू नका. चला, आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. चला, लाईक केलं नसेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. आपल्या मित्रांना लाईक करत चला, ते शेअर करत चला. चला, पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे विद्यार्थी मित्रांनो? विकास व वामन यांच्या वयाची बेरीज 19 वर्ष आहे. वामन विकासपेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. वामन जो आहे तो विकास व पेक्षा 3 वर्षांनी लहान आहे म्हणते. तर विकासचे वय किती? पहा, आता या ठिकाणी प्रश्न थोडासा आपण जर व्यवस्थित बारकाईने जर वाचन केलं तर आपल्या एक लक्षात येतं की विकास व वामन यांच्या वयाची बेरीज किती आहे? वयाची बेरीज आहे 19 वर्ष. वामन विकासपेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. कोण लहान आहे? वामन. मग जो लहान आहे त्याचं आपण काय करायचं? समजा वामनचे वय बरोबर x. मग विकास मोठा आहे ह्याच्यापेक्षा, कारण की वामन विकासपेक्षा लहान आहे म्हणून विकासचे वय काय होईल? x अधिक 3. लहान कोण आहे त्याला शोधा अगोदर, पकडा त्याला आणि त्याला x त्याची किंमत x म्हणजे त्याचं वय x गृहीत धरा. लहान कोण आहे तर दिले वामन विकासपेक्षा 3 वर्षांनी लहान आहे, हे महत्वाचं आहे. मग विकासचे वय काय झालं? x अधिक 3. वामनचे काय धरलं आपण? x. पुढं काय म्हणतंय? या दोघांच्या वयाची बेरीज 19 वर्ष आहे. म्हणजे समीकरण तयार करा. x अधिक x, हे x वामनचं वय आहे. विकासचं वय किती आहे? x अधिक 3 आहे. बरोबर दोघांच्या वयाची बेरीज किती आहे म्हणतंय? 19 वर्ष. मग हे x ची बेरीज करा. 2x अधिक हे 2x बरोबर घ्या. आता हे 3 जे अधिक आहे ते पुढे जाऊन काय होईल? वजा होईल. 2x बरोबर 19 वजा 3. 19 मधून 3 गेले, 16 राहिले. x बरोबर 16 भागिले 2. x बरोबर 8 बे 1 बे बे 8 16. x ची काय किंमत आली? 8. आलं लक्षात? x बरोबर 8. आलं का लक्षात? x बरोबर 8. मग आता आपल्याला कोणाचं वय काढा म्हणलंय? तर विकासचे वय काढा म्हणले. मग विकासचे वय
वय बरोबर आपण काय गृहीत धरलं x अधिक 3 म्हणजे x ची किंमत काय आली 8 8 अधिक 3 बरोबर विकासचं वय झालं 11 वर्ष. परत आपण काय करू वामनचे वय काढू. वामनचे वय बरोबर x आहे x ची किंमत किती आली 8 आता 11 आणि 8 19 आलं. ह्या दोघांची वयाची बेरीज प्रश्नामध्ये दिलेल्या किमती एवढी म्हणजे 19 दिले प्रश्नामध्ये 19 आले म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे. आलं का लक्षात. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचे आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पहा. ए आणि बी च्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:2 आहे. 5 वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:3 होईल तर ए चे 3 वर्षापूर्वीचे वय किती पहा. थोडासा वेगळा आहे प्रश्न. काय म्हणते ए आणि बी यांच्या दोघांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर काय. आजच्या वयाचे गुणोत्तर 3:2 आहे. 5 वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:3 होईल तर ए चे 3 वर्षापूर्वीचे वय किती. काहीच अवघड नाही. यांचं आजचं वय काढा तर त्यातून 3 मायनस करा. मग आता समजा ए चे आज समजा समान पट काय करू आपण. समान पट बरोबर x मानू. बरोबर आहे. मग हे ए चे वय आजचे 3x आणि बी चे आजचे वय 2x. पुढं काय म्हणतंय 5 वर्षांनी त्यांच्या वयाचं 5 वर्षानंतर काय होईल त्यांचं वय. हे 3x अधिक 5 हे एचं आणि बीचं काय होईल. बीचं 5 वर्षानंतर 2x अधिक 5 बरोबर त्यांच्या वयाचं गुणोत्तर दिले 4:3. 4:3 वयाचं गुणोत्तर दिले त्यांच्या. तिरकस गुणाकार करा. या 3 न गुणा 3 त्रिक 9x अधिक 3 15 बरोबर 4 न 2x अधिक 5 ला गुणा 4 दुनी 8x अधिक 4 पंचे 20. मग x इकडे आणू. हे 9x 8x अधिक आहे इकडे येऊन वजा झालं हे 8x बरोबर हे 20. हे 15 इथं अधिक होतं बरोबरच्या पुढे जाऊन त्यानं काय झाला वजा झाला. मग 9x मधून हे 8x गेले. 9x मधून 8x गेले तर काय राहिलं फक्त x राहिलं. 20 मधून 15 गेले 5. मग आपल्याला x ची किंमत मिळाली. x ची किंमत किती मिळाली 5 बरोबर आहे. मग ए चे 3 वर्षापूर्वीचे वय. आता काय करा ए चे आजचे वय आपण काय धरलेलं आहे 3x धरलेलं आहे. मग 3x म्हणजेच हे 3 गुणिले x ची किंमत 5 3 15. मग 3 वर्षापूर्वी याचं वय 15 मधून 3 वजा करा 12 वर्ष. 3 वर्षापूर्वी याचं वय काय होईल 12 वर्ष. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. काहीच अवघड नाही. प्रश्न एकदम सोपा आहे. चला ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. तीन वर्षापूर्वीचं वय म्हणलं की अशा पद्धतीनं काढायचं. पूर्वीचं म्हणलं की आजचं वय काढायचं त्याच्यातून मायनस करायचं जेवढ्या वर्षाचं पूर्वीचं विचारले तेवढी. आदित्य कांबळे, साळुंके, काशेवाड, झिंजाडे, पगारे, जगताप, निमतवाडी, भराडे, पाटील, वाघ, कायस्थ, राजकुमार व्यंजने हे आपलं सॉरी संस्कार, गारोळे, इंगोले, श्रेया, काळे, माळी, वंगाटे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे. पुढचा प्रश्न थोडंसं प्रश्न जास्त आहेत. आता आपण काय करू थोडंसं
फास्टमध्ये घेऊ, म्हणजे आजच्या तासिकेचे प्रश्न संपवण्याचा प्रयत्न करू. फास्टमध्ये म्हणजे नावं वाचणार नाही, शिकवणं फास्टमध्ये नाही. अक्षरा व निकिता यांच्या वयाची बेरीज 37 वर्ष आहे. त्या अक्षराच्या आणि निकिताच्या वयाची बेरीज किती आहे म्हणतंय? 37 वर्ष आहे. किती आहे? 37 वर्ष आहे. निकिता अक्षरापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. कोण लहान आहे? निकिता. कुणापेक्षा? अक्षरापेक्षा. किती वर्षांनी? 5 वर्षांनी लहान आहे. तर अक्षराचे वय किती? मग आता लहान कोण आहे? निकिता. निकिता अक्षरापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे, म्हणजे अक्षरा निकितापेक्षा 5 वर्षांनी मोठी आहे. मग समजा निकिताचे वय, आपण लहान कोण आहे त्याला धरू. समजा निकिताचे वय, समजा निकिताचे वय बरोबर x. निकिताचे वय बरोबर x. लहान जे लहान आहे त्याचं x धरायचं. मग अक्षराचे वय काय झाले? अक्षराचे वय बरोबर, आता 5 वर्षांनी मोठी आहे अक्षरा निकितापेक्षा, म्हणून काय होईल? x अधिक 5. बरोबर आहे. त्या दोघींच्या वयाची बेरीज किती आहे? 37 वर्ष. मग आता बेरीज ये x निकिताचं अधिक अक्षराचं x अधिक 5 बरोबर 37 वर्ष. दोघींच्या वयाची बेरीज किती आहे? 37 वर्ष. मग काय करा? ही x किती झाले? 2x अधिक 5 बरोबर 37. कळेल काय? 31 उत्तर दिले बाळा. मग 2x बरोबर 37 वजा 5. 2x बरोबर 37 मधून 5 गेले 32 राहिले. x बरोबर 32 भागिले 2. बे एक बे बे एक बे बेसकम 12. x बरोबर काय आलं? 16. x ची किंमत आपल्याला काय मिळालेली आहे? 16. आलं का लक्षात? x बरोबर 16. मग आपल्याला काय म्हणले पुढे प्रश्नामध्ये? अक्षराचे वय किती? मग आता अक्षराचे वय बरोबर, अक्षराचं वय किती गृहीत धरलंय? x अधिक 5. मग x ची किंमत किती आहे? 16. हे अधिक 5, 16 आणि 5 21 वर्ष. अक्षराचे वय किती आलं? 21 वर्ष. आलं का लक्षात? काय अवघड आहे ह्याच्यामध्ये? काहीच अवघड नाही, एकदम सोपा प्रश्न आहे. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. जाडे, जगताप. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न अवघड नाहीत विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न एकदम सोपे आहे. थोडस नेटवर्क प्रॉब्लेम येत आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, रेखा व तिची आई यांच्या वयाचे गुणोत्तर 3:11 आहे. त्यांच्या वयातील फरक 24 वर्ष आहे. तर रेखाचे वय किती? पहा, रेखा व तिची आई यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? 3:11. त्यांच्या वयातील फरक 24 वर्ष. तर रेखाचे वय किती? तर रेखाचे वय किती? गजानन जाधव लढ लावल्यासारखं काय? एकदा 2 वेळेस जास्त झालं, 2 वेळेस का 10-20 वेळेस ते उत्तर द्यायचं असतं एकाच प्रश्नाचं. चला जास्त वेळेस टाकलं तर ना उत्तर मी वाचतच नाही किंवा. चला, रेखा व तिची आई यांच्या वयाचे गुणोत्तर 3:11 आहे. त्यांच्या वयातील फरक 24 वर्ष आहे. तर रेखाचे वय किती? चला काय करू आपण? समजा समान पट त्याची काय मानू? x मानू. समान पट बरोबर x. मग रेखाचं वय काय झालं? 3:11 म्हणजे रेखाचं 3x आणि तिच्या आईचं 11x. मग त्या दोघीतील फरक किती आहे? दोघीच्या वयातील फरक 24 वर्षाचा फरक आहे. मग काय करा? हे 11x वजा 3x बरोबर दोघीच्या वयातील फरक दिले 24. 11 मधून 3 गेले, 8x राहिले. 11x वजा 3x म्हणजे 8x बरोबर 24. x बरोबर 24 भागिले 8. x ची किंमत काढा. x बरोबर 8 1 8 8 3 24. x ची किंमत काय मिळाली? 3 मिळाली. आलं का लक्षात? x ची किंमत काय मिळाली? 3 मिळाली. x बरोबर 3. मग त्या पुढे आपल्याला काय म्हणले? रेखाचे वय. मग रेखाचे वय बरोबर 3x म्हणजे 3 गुणिले x ची किंमत 3, 3 त्रिक 9 वर्ष. आणि तिच्या आईचं वय काय होईल? आईचे वय
11 एक्स आहे म्हणजे 11 गुणिले 3, 11 त्रिक 33 वर्ष. आता 33 मधून 9 गेले, किती राहिले? 24 राहिले. दोघीच्या वयातील फरक किती आला? प्रश्नामध्ये दिले 24, मिळाला आपल्याला 24. आलं? कळालं? चला एकदा लाईक करा बरं. चला पटापट लाईक करा. चला लाईक करा, आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. विद्यार्थी मित्रांनो, लाईक शेअर अँड सबस्क्राईब. नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न काय आहे? वडील व मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5:2 आहे. त्यांच्या वयाचा गुणाकार 1000 असल्यास आणखी 10 वर्षांनी वडिलाचे वय किती? पहा प्रश्न काय दिलाय. वडील व मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5:2. त्यांच्या वयाचा गुणाकार किती आहे म्हणते? 1000. तर आणखी 10 वर्षांनी वडिलाचे वय काढायचे आपल्याला. प्रश्न अवघड नाही, प्रश्न एकदम सोपे आहेत. तर पहा काय करा. अगोदर त्यांचं गुणोत्तर दिले 5:2. मग त्याची समजा समान पट x माणूस समान पट बरोबर x गृहीत धरू. मग वडिलाचे वय, वडील बरोबर 5:2 आहे म्हणजे हे 5x, आणि मुलाचे वय मुलगा बरोबर 5:2 आहे म्हणजे 2x. त्यांच्या वयाचा गुणाकार 1000. त्यांच्या वयाचा गुणाकार किती आहे? 1000 आहे, बरोबर आहे. मग ह्यांच्या वयाचा गुणाकार करा. वडिलाचे वय 5x गुणिले मुलाचे वय 2x बरोबर 1000. बरोबर 1000. ह्या दोघांचा गुणाकार करा. 5x गुणिले 2 किती झालं? 10x वर्ग. गुणाकार म्हणल्याच्या नंतर तिथं x वर्ग आला, बरोबर किती? हे 1000. x गुणिले x वर्ग 5 गुणिले 2 10, 10x वर्ग बरोबर 1000. x वर्ग बरोबर 1000 भागिले हे 10 इथं गुणिले होतं, तिकडे जाऊन भागिले झालं. 1000चा 1 शून्य कटला, 10चा 1 शून्य कटला. काय राहिला आता? x वर्ग बरोबर 100. मग आता 100 कशाचा वर्ग आहे? 10चा. म्हणजे x ची किंमत काय मिळाली आपल्याला? 10. x ची किंमत मिळाली 10. मग आणखी 10 वर्षांनी वडिलाचे वय. मग आता वडिलाचे वय, आजचे वय काढा. वडिलाचे आजचे वय. वडिलाचे आजचे वय काय होईल? 5x आजचे वय. मग 5 गुणिले x ची किंमत 10, 10 या 5 50 वर्ष कधीचं आहे? आजचं वय. मग 10 वर्षानंतर काय होईल? आज 50 आहे, 10 वर्षानंतर 10, 10 × 60 वर्ष. 60 वर्ष. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचे आपल्याला. चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? रमेशचे वय त्याच्या वडिलाच्या वयाच्या 2/7 पट आहे. जर दोघांच्या वयाची बेरीज 63 वर्ष असेल तर वडिलाचे वय किती? पहा रमेशचं जे वय आहे त्याच्या वडिलाच्या वयाच्या 2/7 पट आहे. त्याच्या वडिलाच्या वयाच्या किती आहे? 2/7 पट आहे. तर आणि त्यांच्या वयाची बेरीज दिल्या दोघांच्या 63 वर्ष, तर वडिलाचे वय किती? तर वडिलाचे वय किती? पहा रमेशचे वय त्याच्या वडिलाच्या वयाच्या 2/7 पट आहे. वडिलाचं जे वय आहे त्याच्या वयाच्या 2/7 पट आहे. दोघांच्या वयाची बेरीज 63 वर्ष असेल तर वडिलाचे वय किती? पहा आता आपण काय करू? वडिलाचे वय, हे वडिलाचे वडिलाचे वय अगोदर घेतलं. वडिलाचे वय बरोबर x. का घेतलं? कारण की वडिलाचं जेवढं वय आहे त्याच्या 2/7 पट रमेशचं आहे.
मग आता रमेशचं वय काय होईल? रमेशचे वय वडिलाच्या वयाच्या, वडिलाच्या म्हणजे हे वडिलाचे वय किती आहे? एक्स. वडिलाच्या म्हणजे गुणिले, च्या म्हणजे गुणिले किती? 2/7. म्हणजेच काय झालं? हे 2x/7. आलं लक्षात? मग त्या दोघांच्या वयाची बेरीज किती आहे? 63 वर्ष. बरोबर आहे. मग रमेश वडिलाचे वय x अधिक हे 2x/7 बरोबर 63. हे एक्सचा छेद काहीच नाही म्हणजे 1. पहा प्रश्न काळजीपूर्वक लक्ष द्या, इकडे समोर लक्ष द्या. चल रे बाळा, अंतरणातून उठा, बेडवरून उठा, बाजूला बसा. चला काही जण बेडवर बसलेत, वरून ब्लँकेट पांघरले, डोकल्या खाऊ लागलेत, कानामध्ये हेडफोन आहे. उठा, थोडस जागे व्हा. चला, x अधिक 2x/7 बरोबर 63. मग हा अपूर्णांकाला इथं अपूर्णांकाची बेरीज करा. x चा छेद काहीच नाही म्हणजे 1 आहे. छेद जर समान केला तर काय झाला? याचा 7 झाला. मग इथं 7 येण्यासाठी 7 न गुणावं लागेल. छेदाला 7 न गुणलं कारण की याचा छेद 1 आहे, त्याला 7 छेद समान करण्यासाठी 7 न गुणावं लागेल. मग आता 7 न छेदाला गुणल्यावर अंशाला गुणावं लागेल. मग x ला गुणलं हे काय झालं? 7x अधिक इथं याचं काय आहे? 7च आहे. मग हे 2x बरोबर 63. 7x अधिक 2x बरोबर किती झाले? 7x अधिक 2x बरोबर 9x छेदामध्ये 7 बरोबर 63. बरोबर 63. मग आता काय करू? ते 7 इथं भागिले आहे, त्या बिचाऱ्याला तिकडे घेऊन जाऊ. तिकडे गेल्यावर काय होईल? हे 9x बरोबर 63. इथं भागिले होता 7, इकडे येऊन काय झाला? तो गुणिले झाला. 9x बरोबर 63 गुणिले 7. आता आपल्याला x ची किंमत काढायची. x बरोबर गुणाकार करू नका, तसंच ठेवा. 63 गुणिले 7 हे 9x सोबत गुणाकारामध्ये आहे. बरोबरच्या पुढे जाऊन तो काय झाला? भागिले झाला. तो काय झाला? भागिले झाला. 9 न 63 ला भाग झाला. 9 1 9, 9 7 63. x बरोबर 7 गुणिले 7 म्हणजे 49. x ची किंमत काय मिळाली? 49. मग वडिलाचे वय काय झाले हो? वडिलाचे वय बरोबर x आहे. x ची किंमत किती? 49. मग वडिलाचे वय काय झाले? 49 वर्ष. आणि मग रमेशचं वय काय होईल? रमेशचे वय बरोबर वडिलाच्या, लक्ष द्या, वडिलाच्या वयाच्या 2/7. च्या म्हणजे गुणिले 2/7. 7 1 7, 7 7 49, 7 2 14 वर्ष. आता 49 आणि 63 बेरीज करा. 9 आणि हे 4, 13 ला 3, हातचा 1, 4 ने 1 5 आणि 6, 63 वर्ष आलं का? प्रश्नामध्ये दिले आपल्याला दोघांच्या वयाची बेरीज 63 वर्ष दिले. मग 49 अधिक 14 63 आलं. काय अवघड आहे? काहीच अवघड नाही. चला लाईक करा, नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. काय म्हणतात मोठे सर एवढे जीव तोडून शिकवतात, तुम्ही लाईक सुद्धा करत नाही. चला पटापट लाईक करा. तसंच आहे हो, मोफत असले की तसंच असते. चल रे बाळा, लाईक करा. चला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे जेणेकरून इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला, श्रुती कासले, वाछान, वाघ, फड, समृद्धी, इंडोळे, सुशांत, टेकाळे, पवार, शिंदे, जाधव, सपकाळ, पोटे. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, शिवमचे वय त्याच्या आईच्या वयाच्या 1/3 पट आहे. त्या दोघांच्या वयाची बेरीज 48 वर्ष आहे. तर शिवमच्या आईचे वय किती? पहा, शिवमचे वय त्याच्या आईच्या म्हणजे शिवमचं वय काय? त्याच्या आईचं जे काही वय आहे त्याच्या 1/3 पट आहे. दोघांच्या वयाची बेरीज 48 वर्ष. तर शिवमच्या आईचे वय किती? पहा,
सर शाळा आहे. झाला, आपली तासिका संपली. शेवटचा प्रश्न आहे बाळा. तुझी शाळा आहे, मलाही काळजी आहे, मलाही शाळा आहे. शिवमचे वय त्याच्या आईच्या वयाच्या किती आहे? आईचं जेवढं वय आहे त्याच्या 1/3 पट आहे. दोघाच्या वयाची बेरीज 48 वर्ष आहे. तर शिवमच्या आईचे वय काढा. काय करा? समजा समान पट बरोबर x. समजा समान पट बरोबर x आलं. मग शिवमचं वय आईच्या वयाचे 1/3 पट आहे. मग आईचे वय जेवढा असेल त्याच्या 1/3 पट शिवमचं. आईचे वय x धरा. शिवमचं वय बरोबर काय येईल हो? शिवमचं वय आईच्या म्हणजे गुणिले किती? 1/3 पट. आईचं जेवढं वय आहे त्याच्या 1/3 पट. चे म्हणजे काय आलं? गुणिले. मग आईच्या 1/3 पट गुणाकार करा. x गुणिले 1 x छेदामध्ये 3. मग पुढं काय म्हणतंय? दोघाच्या वयाची बेरीज. आईचं किती आहे? x अधिक शिवमचं 1/3 बरोबर किती आहे? 48 वर्ष. यांच्या दोघाच्या वयाची बेरीज किती आहे? 48. हे समीकरण तुम्हाला मांडता आलं पाहिजे. समीकरण मांडा आलं की प्रश्न काही अवघड नाही. मग पुढं एक्सचा छेद काहीच नाही म्हणजे काय? 1 आहे. एक्सचा छेद काहीच नाही म्हणजे एक्सचा छेद काय आहे? 1 आहे. बरोबर आहे. मग आता आपण काय करू? छेद समान करू. 3 त्या 1चा छेद 3 करण्यासाठी कितीनं गुणावं लागेल? त्याला 3 न गुणावं लागेल. अंशालाही गुणा. एक्सला गुणलं 3x अधिक इथं छेद समान आहे. हे x बरोबर 48. मग 3x अधिक x 4x बरोबर हे 3 इथं भागिले होतं. पुढे जाऊन बिचारा तो काय झाला? गुणिले झाला. मग x बरोबर 48 गुणिले 3 हे 4 इथं गुणिले होता. पुढे जाऊन तो काय होईल? भागिले होईल. मग 4 न काय करा? 48ला भाग घाला. 4 1 4 4 1 4 4 2 8 काय आलं? 12 त्रिक 36. दोघाचा गुणाकार 12 गुणिले 3 12 त्रिक 36. मग काय आलं? आईचं वय काय आलं? आईचं वय आपण x धरलं होतं. मग आईचं वय काय आलं? आईचे वय बरोबर 36 वर्ष. आणि मग शिवमचं त्याच्या 1/3 म्हणजे 36 गुणिले 1/3. जसं x गुणिले 3 आहे तसंच इथं 36 गुणिले x ची किंमत 36 मिळाली. x गुणिले 3 3 1 3 3 1 3 3 2 6 बरोबर 12 वर्ष शिवमचं. आईचं 36 वर्ष. दोघाच्या वयाची 36 अधिक 12 42 वर्ष आली का बघा? प्रश्नामध्ये आपल्याला 42 वर्ष दिलेलं आहे. आदिती चला मस्के काय म्हणतात? लाईक करा पटापट म्हणतात. चला जीव तोडून सर शिकू लागलेत. चला विद्यार्थी मित्रांनो, आपली वेळ झालेली आहे. आजच्या तासिकेची वेळ झाली, आपली नाही, आजच्या तासिकेची. बरोबर आहे. आजच्या तासिकेची वेळ झालेली आहे, संपलेली आहे. तर आपल्याला काय इथं थांबावं लागेल. आता इथं आपण थांबूया. चला, लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, संध्याकाळी 6 वाजता आपल्याला तिकडं स्कॉलरशिपचा पूर्ण गणिताचा अभ्यासक्रम आपण 60 दिवसामध्ये बनवलेला आहे. जे की बाजारामध्ये त्याला बरेचसे पैसे देऊन तो कोर्स विकत घेतात. आपण तो मोफत देत आहोत. सर्व संभाव्य प्रश्न आहेत, त्याच्यापैकीच प्रश्न हमखास येणार. ज्यांनी ती तासिका दररोज करेल त्याला येणाऱ्या 12 फेब्रुवारीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये हमखास यश मिळणार. संध्याकाळची 6 वाजताची तासिका तुम्ही जरूर करा. सर रुई पाटील काय म्हणतात? सर आपल्याला किती छान शिकवतात, प्रत्येक कन्सेप्ट समजून सांगतात, पण आपण मात्र लाईक करत नाही. चला, हीच शोकांतिका आहे. फक्त मोफत असलेलं उचलून घेऊन जातात. तिथं काहीतरी आपली खून ठेवत नाहीत. चला, थोडंसं द्यायला शिका. घ्यायला शिकतात पण द्यायला पण शिका. चला, या ठिकाणी आपण थांबूया. संध्याकाळची 6 वाजताची यश परगे या चॅनलवर आपल्या ग्रुपवर तशी लिंक येत आहे.
आणि चॅनलचं नाव आहे यश परगे, YASHPARG. यश परगे या चॅनलवरती संध्याकाळी 6 वाजता स्कॉलरशिपची तासिका काय ती सर्वांनी करा. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू टुमारो, हॅव अ नाईस डे. चला आचार्य, चला 5वीची तासिका करत आहेत. चला छान, व्हेरी गुड.